नमस्कार मित्रो. सध्या पाकिस्तान प्रेम अमेरिकेचं फार उतू चाललंय. काही कळत नाही नेमकं पाकिस्तानातून ट्रम्पला हवं काय. आणि ज्या भारताचे 15 वर्षापासून गोडवे अमेरिका गात होता, ट्रम्प आणि मोदी यांचा खूप दोस्ताना होता. एकमेकाच्या पाठीवर थाप देऊन ते लोक अभिनंदन करत असत. अशा वेळेस भारत आमचा फार मोठा व्यावसायिक पार्टनर आहे, भारत आमचा खूप जवळचा आहे, अशी बाता करणारे अमेरिका आणि इकडे भारतातले आपले भोळसट नेते, मग ते काँग्रेस सरकार असो की मोदी सरकार असो, आपल्याला हा मूळचा भोळसटपणा काही जायला तयार नाही. आपण पटकन पागळतो आणि हा माझा अशा बाता मारतो. नाहीतरी भारतीय राजकारणी लोकांना परदेशातल्या लोकांवर, परदेशातल्या संस्कृतीवर, परदेशातल्या प्रत्येक गोष्टीवर अतोनात प्रेम आहे. अर्थात मूळ भारतीयांमध्येच ती प्रेम आहे. इम्पोर्टला फार आपल्याकडे महत्त्व असतं, तसा हा सगळा प्रकार आहे. पण बरेचसे देश व्यावहारिक बाजू बघतात आणि त्या पद्धतीने वागतात. खरं तर भारत पाकिस्तानचं युद्ध चालू झाल्यानंतर 4-5व्या दिवशी डोनाल्ड ट्रम्प यांनी जाहीर केलं की माझ्या मध्यस्थीने युद्ध संपलं. आणि त्यांनी त्यावेळीसुद्धा नकळत पाकिस्तानची बाजू घेतली आणि पाकिस्तानला चूज करण्याचा प्रयत्न केला. आता तर तिथले पाकिस्तानचे असीम मुनीर हे अमेरिकेला गेले आणि त्यांनी डोनाल्ड ट्रम्प यांच्याशी खाजगी बातचीत करत त्यांच्याबरोबर एका बैठकीत जेवण्याचा बहुमान मिळवला. खरं तर असीम मुनीर हे बहुधा पाकिस्तानचे पहिले लष्कर प्रमुख असतील की जे डोनाल्ड ट्रम्पबरोबर भोजनाचा बहुमान मिळालेली व्यक्ती आहे. मित्रहो, अर्थात आपण पाकिस्तानचा द्वेष करतो किंवा पाकिस्तान आपल्याबरोबर नेहमी गद्दारीची गोष्टी करतो आणि भारत पाकिस्तान स्वतंत्र झाल्यापासून नेहमी पाकिस्तान आपल्याला त्रास देतो म्हणून आपल्याला तो दुश्मन वाटत असेल. पण अमेरिकेत त्याच्याशी काही देणे घेणे नाही. ही आपली जी भूमिका आहे, ही भूमिका म्हणजे अमेरिकेने घ्यावी. हा जो आपला आग्रह आहे तो सुद्धा मूर्खपणा आणि भोळसटपणाचा आहे. कुठल्या देशाने कुणाबरोबर कसे व्यवहार करावे हा ज्याचा त्याचा अंतर्गत प्रश्न असून तो त्याचा नफा तोट्याचं गणित मांडत असतो. मुळात पाकिस्तान हा जरी आज कंगाल असेल, तो फारसा अमेरिकेच्या काही कामी येणार नाही. पण अशा काही गोष्टी आहेत त्यामुळे पाकिस्तानची अमेरिकेला नितांत गरज आहे. खरं तर अलीकडे पाकिस्तान मोठ्या प्रमाणात चीन धार्जिना झाला, चीनच्या वर्चस्वाखाली आला. ते वर्चस्व त्याला कमी करायचं आहे. आणि दुसरी गोष्ट, जर समजा भारताने F-35 हे अत्याधुनिक लढाऊ विमान घेतले नाही तर ते पाकिस्तानच्या गळ्यात मारायला डोनाल्ड ट्रम्प तयार आहेत. त्यामुळे अशी संधी डोनाल्ड ट्रम्प सोडणार नाहीत. दुसरीकडे विशेष म्हणजे आत्ता इराण-इस्रायलचे युद्ध चालू आहे, तेव्हा जेव्हा इराणला पाकिस्तान धडा शिकवेल तेव्हा त्याला अमेरिका जेव्हा धडा शिकवेल तेव्हा सगळ्यात जास्त गरज पाकिस्तानची लागेल, कारण तिथल्या बेसवरून तो इराणवर हल्ला करू शकेल. अशा या सगळ्या गोष्टी असतात. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्षाचे चिरंजीव यांचं जे बिटकॉईनचं व्यवसाय आहे त्यात मोठ्या प्रमाणात पाकिस्तानने इंटरेस्ट दाखवला आणि तो फायदा डोनाल्ड ट्रम्प कसे सोडतील. तेव्हा मित्रहो, या सगळ्या गोष्टी आपण सोयीस्कर विसरतो आणि ट्रम्प आपले मित्र आहेत, अमेरिका आपली भागीदार आहे, असल्या गोष्टी आपण करत असतो. पण तसं काही नसतं. जो तो ज्याच्या पद्धतीने सगळ्या गोष्टी करत असतो. खरं तर समोरच्या व्यक्तीचं किंवा राष्ट्रप्रमुखाचं आपल्या दृष्टीने व्यापार मूल्य किती या एकमेव निकषावर ट्रम्प व्यक्ती शत्रू किंवा मित्र ठरवतात. तेव्हा
त्यांना माहिती आहे भारत कुठे जाणार नाही, कारण आपण आज अमेरिकेला झुकलो आहोत आणि अमेरिकेची आपल्याला नितांत गरज आहे. तेव्हा मग अमेरिकेला भारत हवा आहे आणि अमेरिकेला पाकिस्तान हवा आहे. आपली दोघांची जर दुश्मनी असेल पण अमेरिकेत त्याच्याशी देणं घेणं नाही, तो फायद्याचं गणित मांडत असतो. तेव्हा मित्र, ही गोष्ट समजून घेणं आपल्या राजकर्त्यांची खरी तर गरज आहे. त्यांनी असं जरी आपल्या देशामध्ये या सगळ्या गोष्टी दाखवण्यासाठी राजकीय व्यक्ती या सगळ्या गोष्टी करतात, त्यांनाही कळतं असं जरी आपण म्हटलं तरीसुद्धा मला तरी असं वाटतं की आपल्याला जगाची फारशी ओळख पूर्वीपासून नाही आणि आजही नाही. खरं तर आपल्याला नीटशी माणसांचीच ओळख नाही, तेव्हा जगाची ओळख दूर आहे. तेव्हा मित्र, जर खरोखर या सगळ्या पद्धतीचा अभ्यास करून ट्रम्पला जो व्यक्ती ओळखू शकेल तो सुज्ञ असा समजायचा. कारण ट्रम्प हा व्यवहारी आणि आपमतलबी माणूस असून ज्या ट्रम्पने सत्तेवर आल्या युक्रेनला सोडलं आणि आज इस्रायलची एवढी जवळीक असून इस्रायलला एवढी मदत करत असूनसुद्धा त्याने इस्रायलवर हल्ला करायचं नाकारले आणि 15 दिवसानंतर मी याच्यावर विचार करेल, मी इराणला बोलणी करण्यासाठी वाव देतो, अशा पद्धतीने त्यांनी अंग काढून घेतलं. अर्थात त्यात अमेरिकेने मोठा दम भरला तेही कारण असावं. पण ट्रम्प हा स्वतःच्या देशाचं नुकसान करून दुसऱ्या देशांना मुळीच मदत करणार नाही. तेव्हा सगळ्यांनी सावध राहणं गरजेचं आहे. ते फक्त ट्रम्पपासून नाही तर अमेरिकेपासून. कारण ट्रम्प आज असले नसले तरी अमेरिका आहे आणि अमेरिकेचं राजकारण अशा पद्धतीचं चालत असतं. नमस्कार.